हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पीनट बटर जेली सँडविच। हे एकदम 5 मिनिटात होतं आणि हे तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर एका पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि बटर लावून झाल्यानंतर आपल्याला 2 ब्रेड घ्यायचे आणि ते दोन्ही साइडून छान रोस्ट करून घ्यायचे। ब्रेडच्या दुसऱ्या साइडला सुद्धा बटर लावून घ्यायचं आणि दोन्ही साइडला बटर लावून ब्रेड एकदम छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे पीनट बटर जेली सँडविच एकदम इझी आणि क्विक आहे आणि तुम्हाला ह्याला अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही इथे व्हीट ब्रेडचा सुद्धा यूज करू शकता। माझ्याकडे व्हाईट ब्रेड होते अवेलेबल म्हणून मी ते यूज केलेत। तर इकडे आता ब्रेड दोन्ही साइडून छान भाजून झालेत। तर मी इकडे स्मकर ब्रँडचं ऑर्गॅनिक पीनट बटर घेतलंय आणि त्याच ब्रँडचं मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं स्ट्रॉबेरी फ्रूट स्प्रेड घेतलेलं आहे। हे नॅचरल आहे, ह्याच्यामध्ये जास्त काही ॲडिटिव्स नाही आहेत, सो ह्या ब्रँडचं मी ते यूज केलं आहे। आता एक ब्रेडचा स्लाइस घ्यायचा आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून पीनट बटर लावायचं। तुम्हाला अजून पीनट बटर आवडत असेल तर तुम्ही पीनट बटरची क्वांटिटी अजून वाढवू शकता। तर 1 टेबलस्पून पीनट बटर इनफ होतं आणि ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं। पीनट बटर लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर 1 टेबलस्पून स्ट्रॉबेरी स्प्रेड टाकायचं आहे। हे स्ट्रॉबेरी स्प्रेड सुद्धा इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं। स्ट्रॉबेरी स्प्रेड तुम्ही दुसऱ्या ब्रेडला सुद्धा लावू शकता, पण मग तुमचा ब्रेड लगेच सॉगी होतो, त्याच्यामुळे पीनट बटर लावायचं आणि त्याच्यावर जर आपण हे स्ट्रॉबेरी स्प्रेड लावलं तर ब्रेड सॉगी होत नाही आणि टेस्टला एकदम क्रिस्पी मस्त लागतं। तर तुम्ही इकडे बघू शकता हे पीनट बटर जेली सँडविच आता रेडी झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।